नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हालाही डाबा स्टाईल पालक पनीर खायला आवडेल का? चला तर जाणून घेऊ आपण त्याची रेसिपी। बघा, यासाठी लागणार आहे आपल्याला पालक पनीर, त्यानंतर लागणार आहे टोमॅटो, लसूण, सांबार, कांदा, खोबरं। आधी मी हे सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेले आहे। त्यानंतर आपण पालक ही स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे। पनीर ही तुम्ही तुमच्या घरी किती लोक आहे त्याच्यानुसार घेऊ शकता। मी 2 लोकांसाठी बनवत होती, त्याच्यामुळे मी 1 पाव पनीर घेतलेला आहे। हे बघा, मी कांदा आधी भाजून घेतलेला आहे। कांद्याला असा तांबूस रंग येऊ द्यायचा आणि तो तांबूस रंग आल्यानंतर त्याला बाहेर काढून घ्यायचं। त्यानंतर मी खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर मी हे सर्व साहित्य टमाटर, खोबरं, जिरं, लसूण, अद्रक आणि सांबार हे सर्व साहित्य एका मिक्सर ग्राइंडमध्ये टाकलेलं आहे आणि आता याचं मी पेस्ट तयार करणार आहे। त्यानंतर मी ठेवलेली आहे कढई तापवण्यासाठी। कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। या तेलामध्ये आपण आता आपण जे पनीर आणलं होतं ते पनीर अशा प्रकारे तळून घेणार आहोत। पनीरला सुद्धा तांबूस असा रंग येऊ द्यायचा आहे, त्याच्यामुळे ते खायला चविष्ट असं लागतं आणि ते पूर्णपणे शिजून पण येतं, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी ते सर्व पनीर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। बघा तुम्ही, पनीरला किती मस्त असा तांबूस रंग आलेला आहे। आणि जे रिमेनिंग तेल होतं त्याच तेलामध्ये मी जो बारीक मसाला केला होता तो मसाला टाकलेला आहे। बघा, त्याला पूर्णपणे होऊ द्यायचं आहे आणि त्याला मी असं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे पालकाची ग्रेव्ही। ती मी बारीक केली होती ती याच्यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर टाकलेला आहे तिखट टाकल्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे। चवीनुसार तुम्हाला किती टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे हळद टाकल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडी कस्तुरी मेथी सुद्धा घालणार आहे। चवीनुसार तुम्ही टाकू शकता। हे बघा, मी हळद टाकलेली आहे। हळद टाकल्यानंतर आता याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी घालणार आहे। कस्तुरी मेथीने आपल्या भाजीला मस्त टेस्ट येते। आणि त्यानंतर घालायचा आपण मसाला तुम्ही 2-3 प्रकारचे वापरू शकता। सावजी मसाला, एव्हरेस्ट मसाला किंवा गोडा मसाला, यापैकी कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता। त्यानंतर याला पूर्ण असं भाजीला तेल सुटू द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे पनीर घातल्यानंतर त्याला परतून घ्यायचं आहे। आणि यानंतर मी थोडा सांबार सुद्धा घालणार आहे। सांबार झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घालू शकता। तुम्हाला भाजी कशी हवी आहे, पातळ हवी आहे की थोडी घट्टसर, त्याच्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता। बघा, आपली भाजी किती मस्तपैकी शिजत आहे। अशा प्रकारे ही पूर्ण भाजी शिजू द्यायची आहे 5-10 मिनिट। भाजी शिजल्यानंतर मी तिला एका प्लेटमध्ये काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त आणि चविष्ट झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तुमच्यासाठीच मी हे नवीन व्हिडिओ बनवत असते आणि याच्यानंतरही तुमच्यासाठी अशाच नवीन रेसिपी मी आणत राहणार। तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे, त्याच्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा। जर ही रेसिपी आवडली असेल तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये।